हा व्हिडिओ म्हणजे लिखित इतिहासाचा सारांश आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या बाजूने काहीही जोडलेले किंवा वजाबाकी केलेले नाही, तसेच आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत। ही गोष्ट जवळपास 200 वर्ष जुनी आहे, जेव्हा जातीवाद आणि भेदभाव खूप वाढला होता। परंतु महाराष्ट्रातील कोरेगावात पेशव्यांनी अस्पृश्य किंवा अस्पृश्य मानणाऱ्या शूद्र जातीतील लोकांवर अत्याचारी लष्करी कायदा लागू केला होता। या अत्याचारी कायद्यानुसार दलित लोकांना कमरेभोवती झाडू बांधावा लागायचा आणि गळ्यात मटके लटकवावे लागायचे। चालताना त्यांच्या पावलांच्या खुणा आपोआप पुसल्या जाव्यात म्हणून झाडू आणि त्यांची थुंकी सुद्धा जमिनीवर पडू नये म्हणून ते भांडे लटकवावे लागायचे। संपूर्ण देशात दलितांवर अत्याचार आणि अमानुष वागणूक सुरू होती। भीमा कोरेगाव ही लढाई ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यातच 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीच्या काठावर झाली होती। इतिहास सांगतो की त्यावेळी 500 दलितांनी ईस्ट इंडिया कंपनीत ब्राह्मण पेशव्यांच्या 28,000 सैनिकांविरुद्ध लढा दिला आणि ही लढाई जिंकली। या घटनेने दलितांचे शौर्य संपूर्ण जगात प्रस्थापित केले। नमस्कार मित्रांनो, मी आहे भाग्यश्री आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ही कथा आहे भीमा कोरेगावच्या लढाईची। 1 जानेवारी 1818 हा दिवस कोरेगावच्या लढ्याचा विजयाचा दिवस आहे, ज्यात दलितांनी ब्राह्मणवादी पेशव्यांना पराभूत केले होते। भारतात इंग्रज राजवटीच्या स्थापनेबाबत लोकांचा असा विश्वास आहे की इंग्रजांकडे आधुनिक शस्त्रे आणि सैन्य होते, त्यामुळेच त्यांनी सहज भारतावर आपले राज्य प्रस्थापित केले। परंतु सत्य हे आहे की त्यांचा पराभव सैन्याने नव्हे तर दलितांच्या मदतीने केला। ब्रिटिश सैन्यात मोठ्या संख्येने भरती झालेले हे सैनिक दुसरे तिसरे कोणी नसून या देशातील अस्पृश्य म्हणवणारे लोक होते। ईस्ट इंडिया कंपनीला भारतात आपली सत्ता वाढवण्यासाठी पेशव्यांना पराभूत करणे अत्यंत गरजेचे होते। अशा परिस्थितीत इंग्रजांनी पेशव्यांविरुद्ध आपले युद्ध धोरण तयार केले। त्या काळी दलित लोक त्यांच्या उंची आणि शौर्यासाठी प्रसिद्ध होते। त्या काळी दलितांनी पेशव्यांच्या सैन्यात सामील होण्याची विनंती केली, पण पेशव्यांनी दलितांचा अपमान केला आणि त्यांची विनंती धुडकावून लावली। इंग्रजांना हे कळताच त्यांनी महार जातीतील लोकांची मदत घेतली। त्यातील काही दलितांनी पेशव्यांविरुद्ध लढण्याचे मान्य केले। ज्या अस्पृश्यांना जनावर म्हणून जगायला भाग पाडले गेले होते, तेव्हा त्यांना ब्रिटिश सैन्यात नोकरी मिळाली। ते जीवन आणि सन्मानासाठी ब्रिटिश सैन्यात सामील झाले। परिणामी जो संघर्ष झाला त्याची देशाच्या इतिहासात नोंद आहे। पेशव्यांच्या सैन्यात 28,000 सैनिक होते, त्यापैकी 20,000 घोडेस्वार होते आणि 8,000 पायदळ सैनिक होते। एकीकडे पेशवा बाजीराव द्वितीय यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह लाईन इन्फंट्रीचे 500 दलित सैनिक होते, तर दुसरीकडे फक्त 250 घोडदळ सैनिक होते। दलित सैनिक कोणत्या भावनेने लढले असतील याची आपण कल्पना करू शकतो। त्यांनी 28,000 पेशव्यांना पराभूत केले, म्हणजे एकीकडे पेशवे ब्राह्मण राज्य वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे पेशव्यांच्या पशुवादी अत्याचाराचा बदला घेण्यासाठी दलित संतापाने चिडले होते। अखेर या भीषण लढाईत ब्रह्मदेवाच्या मुखाने जन्माला आलेला पेशवा 500 लढावयाच्या पुढे लाजिरवाना पराभव झाला। छोट्या सैन्याने हजारो सैनिकांसह 12 तास शौर्याने लढा दिला। या युद्धाप्रती भेदभावाने त्रस्त झालेल्या महारांच्या निर्धाराचा अंदाज यावरून लावता येतो की बहुसंख्य सैनिकांनी या युद्धात बाजी मारली। आदल्या रात्री त्यांनी 43 किलोमीटर चालत युद्धस्थळ गाठले होते। हे रेजिमेंट अन्न पाण्याशिवाय लढले, जे शौर्याचे उदाहरण आहे। या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युद्ध स्मारक टॉवर बांधण्यात आले आहे। त्याला कोरेगाव स्तंभ या नावानेही ओळखले जाते। हे महार रेजिमेंटच्या शौर्याचे प्रतीक आहे। या लढाईत शहीद झालेल्या जवानांची नावे या बुरुजावर कोरलेली आहेत। त्यांना 1851 मध्ये पदक देऊन सन्मानितही करण्यात आले होते। या ऐतिहासिक युद्धाची आठवण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे भेट देण्यास जायचे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।